नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पक्षाला जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन विधानसभा निवडणुकीत का साथ पडावे लागते आहे ते कळत नाही। हरियाणाची निवडणूक 1 ऑक्टोबरला होणार होती, पण ती पुढे ढकलावी कारण सुट्ट्या फार आहेत असा निरोप हरियाणा मधल्या भाजप श्रेष्ठींनी निवडणूक आयोगाला कळवला। भारतीय जनता पक्षाने म्हटल्यावर निवडणूक आयोग ऐकणार नाही असे शक्य आहे का? म्हणजेच आता हरियाणाची विधानसभा निवडणूक 8 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाची काही गणिते असतील, कारण भारतीय जनता पक्ष सर्वाधिक विचार करून साधक बाधक चर्चा करून कोणताही निर्णय घेत असतो। निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यावर इतक्या दिवसांनी भारतीय जनता पक्षाच्या हरियाणामधील पक्षश्रेष्ठींना असा साक्षात्कार कसा काय झाला याचे आकलन सामान्य जनतेला होणे शक्य नाही। त्यांनी काहीतरी आळाखे बांधले असतील की जेणेकरून जनतेच्या तडाख्यातून सुटका व्हावी आणि विधानसभा निवडणुकीत आपला विजय व्हावा, त्यामुळेच ही मागणी असेल असे वाटतंय। आता निवडणुका आहेत ते राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर। त्या राज्यामध्ये जम्मूत भाजपला चांगलाच पाठिंबा आहे, त्यामुळे जम्मूत विधानसभेच्या 6 जागा वाढवण्यात आल्या आहेत। नेमका याच कारणामुळे आता काश्मीरातील 47 जागा आणि जम्मूतील 43 जागा असा हिशोब झालेला दिसतोय। जम्मू मधील 43 जागांपैकी बहुसंख्य ठिकाणी भाजपला विजयाची आशा आहे। यातही गंमत अशी आहे की आज भारतीय जनता पक्षाने 40 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते, पण त्यानंतर काही घटिका आणि पळे गेली, मग 40 जागांची यादी मागे घेण्यात आली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने 15 उमेदवार जाहीर केले। आपण एकूण 90 पैकी 70 जागा लढवणार, 20 जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे। जम्मू आणि काश्मीर या राज्यात काँग्रेस पक्षाने नॅशनल कॉन्फरन्स बरोबर युती करून आधीच आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्न केलाय। इंडिया आघाडीतील तिसरा पक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा नॅशनल कॉन्फरन्स आहे, मात्र त्या इंडिया आघाडीत असल्या तरी त्यांचा पक्ष तिथे वेगळा एकहाती लढणार आहे। म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या दोघांच्या मतांची बेरीज 40% वर जाते। बाकी इतर अनेक पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे। काही जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्स अशा प्रकारे यावेळी जम्मू काश्मीर मध्ये भाजपचा मुकाबला होणार आहे। त्यातच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे 370 कलम हटवल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे कोणाचे पारडे जड आहे याचे आकलन आज तरी कोणालाच होऊ शकत नाही। राज्यातील अनेक नेते अजूनही कोणताच निर्णय घेऊ शकले नाहीत। अशा परिस्थितीत आगामी निवडणूक गांभीर्याने घेऊन काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी आघाडी घेतलेली दिसते आहे। भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत जम्मूतून चांगलेच पाठबळ मिळेल असा त्यांचा अंदाज आहे। काश्मीर घाटीतील अपक्ष उमेदवारांना समर्थन देऊन भाजपला फायदा होईल असे वाटतंय। एकूणच या दोन राज्यांच्या निवडणुकीचे निकाल कसे लागतात यावर पुढच्या 2 राज्यांच्या निवडणुकीची कल्पना भाजप श्रेष्ठींना येऊ शकेल। आजच्या घडीला 370 कलम हा या प्रदेशातील महत्वाचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा आहे। या मुद्द्यावर जम्मू काश्मीरातील कोणताही प्रादेशिक पक्ष तडजोड करील असे वाटत नाही। भारतीय जनता पक्षाने अनेक घोषणा करूनही जम्मू काश्मीर अपेक्षेप्रमाणे यश मिळेल असा भरोसा भाजपला वाटत नाही। त्यामुळेच आता भाजपने आपले उमेदवार जाहीर करून थोडासा पुढाकार घेतलेला दिसतोय। अशा प्रकारे या 2 राज्यात भारतीय जनता पक्षाला कोणत्या दिशेने जावे म्हणजे यश मिळेल याचा अजून शोध लागलेला नाही। या 2 राज्यातील निवडणुका आधी घेऊन भारतीय जनता पक्षाला नेमके काय साधायचे होते आणि जे साधायचे होते ते साधेल की ते याच पक्षाला बाधेल हे खुद्द भाजपलाही कळालेले नाही। त्यामुळे भाजपमध्ये हे असे कसे किंवा निवडून येऊ कसे बसे या विचारांच्या भोवऱ्यात हा पक्ष अडकलेला दिसतोय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये। बघत रहा महासागर। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।